देवाली आत्मापूर बघा नंबर 5. आज बरोबरच प्रमादादांच्या शेतामध्ये आम्ही बघा नंबर 5 कातरणीचा तळ केलेला. पण बरोबर भावी भक्तांना आदरणीय प्रमादादांचं पण किती पुण्य आहे बघा. रात्री अक्षरशः पाऊस कडाकडा धडाधडा करत होता, परंतु पाऊस थांबला. त्याच्यामध्ये रात्री व्होल्टेजचा प्रॉब्लेम आला. प्रमादादांनी एका फोनवर 125 केजीचं जनरेटर आम्ही जमा केलं आणि बघा रात्री दादांनी एका फोनवर जनरेटर तयार केलं. त्याच्यानंतर 2:30 वाजल्यापासून आम्ही जात आहे. 2:30 वाजल्याला पाऊस धडाधडा कडाकडा इतका पाऊस वाजत होता. आम्हाला वाटलं कातरण होते का नाही, पण तळ मानलं कसा असावा दादांच्या सारखा. दादांनी रात्री तळ सोडला नाही अजिबात. बघा आज देवाबरोबर देव बघणारी माणसं, देव मागणारी माणसं आज आपल्या साक्षात आहे की मामा का म्हटलं हे रुकडीचं मामा माहिती बघा. रुकडीचं यांनी भगवंताची बाळू मामाची डोळ्यानं बघितलेली माणसं आहे ती ही. बरोबर लय मोठी लीला आहे भगवंताची. आता कातरणीचं एकच खाण राहिलंय शेवटचं, ते म्हणजे लावराचं खाण राहिलं. या आता लावराचं खाण झालं की बरोबर 7, 7:15 पर्यंत कातरण आपली सपणार आहे. रात्री ब्रह्मदादा असं रात्रभर त्यांनी इथं बसून काढली. या कशासाठी तर आपल्या इथं बाळूमामा आले तर या अक्षरशः दादाच्या डोळ्यातलं पाणी आलं काल. का तर पाऊस धडाधडा वाजायला लागला. मी एवढा मोठा देवाचा खर्च केला या, पण खर्च होती कसा. पण दादाने आम्ही सांगितलं जो बाळूमामा देव जगाचा मालक आहे. मामाची सत्ता सगळ्या वाया, वायू आहे, अग्नी आहे, सगळ्या सत्ता या. कारण ज्या वेळेला मामा असताना मामाने सुपुत्रा नदीच्या कडेला भांडरा भरवलेला आणि असाच त्या मेत्री गावामध्ये चौखंड पाऊस आला. मामाशी वाटलं आता की बाबा आता एवढा सगळा खिरीचा प्रसाद केला या, जो खिरीचा प्रसाद काय लोकांनी आता खाता येणार नाही. ह्यो पाऊस येणार आणि ह्यो पाऊस घाण करणार. म्हणताना मामाने काय केलं, तेवढ्या पब्लिक मधनं मामा उठलं आणि बोंबलं फिरवलं सांगितलं हे वरुण राजा जा की तिकडं, सगळी दुनिया पडली या, कुठे दुसरीकडे जाऊन पड, पण इथं मातीत अनाथ माती घालवू नको. ही लीला भगवंताची आहे. त्यामुळं बरोबर दादांचं पण लय मोठं पुण्य आहे. दादाचे लय मोठं पुण्य लागले या. एवढी सर्वांची विनंती आशिष मामाच्या सेवेत राहा. मामाच्या बकरीची अशीच सेवा, आशिष मामाच्या बकऱ्या सेवा करत राहा. जर आपल्या गावामध्ये तळ आला तरी मागून तळ घ्या. मामाचा तळ बसलेला काय वाया जात नाही. बरोबर आपलं कुठं पुण्य असतं एवढं दिसलंय. बोला बोला